चेंबूर में एक विशेष आयोजन के दौरान मुंबई महानगर पालिका सहकारी बैंकिंग क्षेत्र और मजदूर संगठनों से जुड़े एक वरिष्ठ पदाधिकारी, कर्मचारी, नेता और सामाजिक कार्यकर्ता एक मंच पर एकत्रित हुए। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य कर्मचारियों के अधिकारों की रक्षा, सहकारी बैंकिंग की मजबूती और मनपा में बढ़ते खासगीकरण के विरोध में आगामी संघर्ष की रणनीति पर चर्चा करना था। इस अवसर पर म्युनिसिपल कोऑपरेटिव बैंक, मुंबई जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के संचालक तथा मनपा के वरिष्ठ अधिकारी श्री विष्णु घुमरे विशेष रूप से उपस्थित रहे। साथ ही म्युनिसिपल कोऑपरेटिव बैंक की संचालिका एवं महाराष्ट्र बैंक एसोसिएशन के उपाध्यक्ष तथा सायन अस्पताल कंज्यूमर सोसाइटी की अध्यक्षा सौ वर्षा माली ने भी प्रमुखता से भाग लिया। कार्यक्रम में म्युनिसिपल मजदूर यूनियन के इंजीनियरिंग विभाग के वरिष्ठ नेता काशिद साहेब और यूनियन के ही सक्रिय नेता श्री शैलेश कामले, साथ ही स्थानीय नेतृत्व से शक्ति वेलवंड, मंगेश गायकवाड़ गमरे और बड़ी संख्या में महिला कार्यकर्ताओं एवं समाज सेवकों की उपस्थिति रही। इसी के साथ आज मनपा कामगार संगठन संघर्ष समिति की ओर से एक अहम घोषणा की गई। मनपा में खासगीकरण के विरोध और सफाई, परिवहन, रुग्णालय और अन्य विभागों के स्थायी कंत्राटी कामगारों की नौकरी बचाने के लिए एक एल्गार मोर्चा निकाला जाएगा। ये मोर्चा आजाद मैदान मुंबई में मंगलवार 17 जून 2025 को दोपहर 2 बजे आयोजित किया गया। संगठन के संयोजक श्री वामन साठे ने स्पष्ट किया कि यदि प्रशासन ने ठेका प्रणाली वापस नहीं ली और कामगारों को स्थायित्व नहीं दिया तो आंदोलन और अधिक तीव्र किया जाएगा। आज मुंबई महापालिकेमध्ये ज्या आमच्या म्युनिसिपल मजदूर युनियन आहे आणि म्युनिसिपल मजदूर युनियनच्या ज्या आमच्या बाकीच्या युनियन आहेत, या सर्व युनियन एक युतीने, एकजुटीने आज आमच्या कामगारांचं शोषणीकरण ज्या चालू केलेलं आहे, या अधिकारी वर्गाने काही 4 वार्डामध्ये खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी ते कार्य चालू केलेले आहे। त्या अधिकाऱ्यांना आमचा हा अनुकंपामधील जे झाडू खात्याचा कामगार आहे, कर्मचारी वर्ग आहे, त्यांचे पेटीकेस संपवून त्यांना कुठेतरी उपासमारीचं काम चालू केलेलं आहे। म्हणून ह्यासाठी आमचं जे लाडपांगे समितीचा अजेंडा आहे तो कायम राहावा। आमचे अनुकंपा जे कामगार आहेत ते आमचे कामगार सगळे एकजुटीने आझाद मैदानावर जाणार आहोत आणि आमचा अधिकार ज्या या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि ज्या सत्तारूढ अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी आमचा अधिकार हिसकावून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या छातावर बसून आम्ही कर्मचारी अधिकारी वर्ग आमचा अधिकार साबूत ठेवणार आहोत आणि जे खाजगीकरण करणार आहेत ते का मुंबईमध्ये चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही, असं आम्ही या अधिकाऱ्यांना ह्याच्या मोर्चामधून निवेदन देतोय। न भूतो न भविष्यती या मोर्चाचं आता आपल्याला आझाद मैदानामध्ये पर्यंत दिसेलच। आणि असा मोर्चा ज्यावेळेस आम्हाला आठवण येतं की जॉर्ज फर्नांडिस साहेब होते, शरदराव साहेब होते, आमचे महाबळ शेट्टी होते आणि काशीद साहेब यांची आठवण येणार आहे। यांची आठवणास आमचे जे नेते आहेत, आता जाधव साहेब आहेत, परत वामन कोळीकर साहेब आहेत आणि आमच्या बनेचे युनियन आहे, बनेचे युनियन आहेत आणि ज्या युनियन आहेत या युनियनच्या नेत्यांना आम्ही आज काशीद साहेबांना किंवा शरदराव साहेबांना, जॉर्ज फर्नांडिस साहेबांना जे बघणार आहोत, आमच्या नेत्यांमध्ये असताना बघणार आहोत आणि त्या नेत्यामधून आम्ही बघणार आहोत की आमचा पुढील आंदोलन काय ठरणार आहे। आज ॲक्च्युली हे आंदोलन होणं फार गरजेचं आहे, कारण हे 9 वर्षाने जवळजवळ आंदोलन होत आहे। इतक्या वर्षामध्ये जे काय शोषण होत होतं त्यासाठी युनियन प्रयत्न करत होते, पण आम्हाला असं वाटत होतं की आज न उद्या होणार ह्या प्रयत्नात युनियन देखील थांबल्या। आजची हा घडीला गरज होती, काळाची गरज आहे। सगळे संघटित होऊन आज आपण जो न्याय मागत आहोत, हा फार मोठ्या प्रमाणात आझाद मैदानावर सगळे कर्मचारी, कामगार, अधिकारी वर्ग आणि आपले जे लेबर कॅटेगरी सगळे लोक आज तिथे उपस्थित राहणार आहेत आणि हे होणे गरजेचं आहे, कारण का पूर्वी एक युनियन करून जे न्याय मागत होते त्याला मिळत नव्हतं आणि ही संघटित व्हायची गरज असल्यामुळे आणि आज अधिकाऱ्यांना हे समजून जाणार आहे की आज संघटित होऊन जेव्हा लोक आपल्याकडे न्याय मागायला येणार त्यांना नाइलाजाने आमच्या मागण्या पूर्ण करायला लागणार आहेत। नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही बघतात की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे कामगार लोक आहेत, सगळेजण एकसाथ आलेले आहेत, संघटित झालेले आहेत। ते का झालेले आहेत तर त्यांची एकच मागणी आहे की सरकारनी, जे केंद्र सरकारनी, दिल्ली सरकारनी जे आमच्यावरती जबरदस्तीने कॉन्ट्रॅक्टीकरणाचं जाळं आमच्या कामगारांवरती जे लागू करणार आहेत, त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज हे लढत देत आहोत आझाद मैदानामध्ये। तुम्हाला माहिती आहे, आज आमच्या आझाद मैदानामध्ये आपल्या मुंबईच्या कमीत कमी 10,000 लोक हे कामगार अनेक वॉर्डमधून येणार आहेत। तिकडे पोलीस बंदोबस्त, इतरही सुरक्षाचं नियोजन हे मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे। तर का करण्यात आलेलं आहे? आम्हाला खाजगीकरण नको आहे,
कुठलाही कामगार हा संतुष्ट राहणार नाही, कुठलाही कामगार चांगला त्याचा स्तर राहणार नाही जर खाजगीकरण झालं तर. त्यामुळे आमची एकच मायबाप सरकारला एक विनंती हात जोडून की आमच्या कामगारांवरती कामगारांना कामगार म्हणून जगू द्या, कॉन्ट्रॅक्टीकरणाचा कॉन्ट्रॅक्टरचा कामगार म्हणून आम्हाला जगायचं नाही याच्या पुढेही. याच्यासाठी आमचा तीव्र आंदोलन आहे, एल्गार मोर्चा आहे. आझाद मैदानात तुम्ही त्याची मोठी हे बघू शकता, त्याचं मोठं स्वरूप तुम्ही आझाद मैदानाला बघू शकता. आमच्या ज्या नेते आहेत जॉर्ज फर्नांडिस साहेब, स्वर्गवासी शरदराव साहेब, सुखदेव साहेब, ज्यांनी आम्हाला जे शिकवलं त्याचं आम्ही आज अनुकरण करून दाखवणार आहोत मोठ्या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये, की जेणेकरून हे दिल्ली सरकार सुद्धा हादरलं पाहिजे की कामगारांना त्यांचा न्यायाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे, कामगारांना कॉन्ट्रॅक्टीकरण नकोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खाजगीकरणाचं परिपत्रक टेंडर निघालं, त्यानंतर महानगरपालिकेने आपल्याला न विचारता न जुमवता की खाजगीकरण आणि एरिया बेसच्या संदर्भात ML मोटर लोडर जे 24 वार्ड आहे 26 वार्ड आहे, हे 26 वार्ड असताना इतर वार्डमध्ये त्यांनी ML मोटर लोडरच्या चौक्या आणि कामगार आणि गाड्या बंद केलेल्या आहेत. हे 3 वार्ड सोडले आहे, L विभाग, M विभाग आणि M पूर्व. अशा प्रकारे खाजगीकरण, रोडचं खाजगीकरण, एरिया बेस, त्याला एरिया बेस होतो. म्हणजे आपण एरियावर ज्या रोडला जे कामगार 5 कामगार असतील अशा कामगारांना एकच कामगार तिथे ठेवायचा, बाकीचे कामगार दुसऱ्या ठिकाणी टाकायचे. आणि अनेक सर्व कामगारांची दिशाभूल करण्याचा आणि प्रशासनाने आपल्या युनियनला न मान्यता संघटित ठेवता आपल्या प्रत्येकाला पिळू पाजून आपल्याला असं भासवण्यात आलं की तुम्हाला आम्ही जे काय आहे ते तुम्हाला आम्ही देऊ, पण जे खाजगीकरण, कंत्राटीकरण जे काय अदानी आणि कोण जे काय केंद्र सरकारचे जे कोण हे आहेत पक्षप्रमुख आहे यांच्या नातेवाईकांना यांनी जे अदानी त्या लोकांना त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे एरिया हॉस्पिटल आहे खाजगीकरणाच्या विरोधात. ही जागा जी त्यांना जे सरकार आहे यांनी ह्या कामगारांना गोरगरिबांची पुरवणी केलेली आहे. अशा प्रकारे ह्यासाठी म्युन्सिपल मजदूर युनियन आणि इतर संलग्न संघटना आहेत, मग नर्सिंग असेल, इतर संघटना, म्युन्सिपल कामगार संघ, कामगार सेना, दुसरी कर्मचारी संघ आहे, अशा अनेक संघटना आपल्या म्युन्सिपल मजदूर युनियनला पाठीशी खंबीरपणे. आणि रानडे हे जे RSY KVS वाले जे काय रानडे साहेब आहेत त्यांची देखील संघटना, त्यांचे देखील कामगार याच्यामध्ये उपस्थित आहेत. आणि आजचा जो काय मेळावा आहे, जो मोर्चा आहे, हा जबरदस्त न भूतो न भविष्य असा झालेला आहे. आणि जॉर्ज फर्नांडिस, शरदराव, काशीसाहेब, महाबळ शेट्टी अशा अनेक दिग्गज नेत्याने आमच्या जे वारसा हक्क जे जाधव साहेब, वामन कविस्कर आणि इतर टीम आमचे आहे ते सर्वांनी जे चालवलेलं. आणि आज आम्ही खरं लढत दाखवणार आहे की आपण आपले हे खाजगीकरण, हे ढोंगीकरण हे थांबलं पाहिजे. ह्यासाठी आपण आज आमचा हा लढा आहे. आणि या लढा यशस्वी करण्यासाठी सर्व मुंबई महानगरपालिका सर्व डिपार्टमेंट जर आज आम्हाला संपाची हाक दिली तर आम्ही आज देखील बंद करणार अशी आम्ही गवाही देतो. आणि तसं आम्हाला वरिष्ठांनी आणि इतर संघटना आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. तर जनतेने आमच्यासाठी पाठिंब्यासाठी खंबीरपणे उभे राहावं. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.